हॅलो मुलांनो, आज आपण उदाहरण संग्रह 39 पाहणार आहोत. आणि मुलांनो, हा उदाहरण संग्रह मी तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीत सोडवून दाखवणार आहे. ह्या सोप्या पद्धतीत तुम्ही जर हा उदाहरण संग्रह शिकलात तर तुम्ही यात कधीही चुकणार नाहीत अशी माझी गॅरंटी आहे. तर मुलांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर मुलांनो, उदाहरण संग्रह 39 पाहूयात. उदाहरण संग्रह 39 समजण्यासाठी आपल्याला काही माप लक्षात ठेवायचे आहेत. ते मी तुम्हाला जसं जसं त्याची गरज पडेल तसं तसं मी सांगत जाईन. तर मुलांनो, इथे किती रुपये आणि किती पैसे हे लिहिण्यासाठी सांगितलं आहे. तर इथे पॉईंटच्या अगोदर जे दिलेलं असतं ते रुपये दिलेले असतात आणि पॉईंटच्या नंतरचे म्हणजे दशांश चिन्हाच्या नंतर जे दिलेलं असतं ते काय दिलेलं असतं तर ते पैसे दिलेलं असतं. तर इथे आपण लिहायचं आहे दशांश चिन्हाच्या अगोदरचं काय असतं तर रुपये. 58 रुपये 43 पैसे. तसंच गणित क्रमांक 2चं 9 रुपये 30 पैसे. 3 इथेही 2 रुपये 30 पैसे. पहा मुलांनो, खूपच सोपा उदाहरण संग्रह आहे. 2 रुपये 3 पैसे. फक्त 1 मिनिटात आपण प्रश्न क्रमांक 1 मधली 4 गणिते सोडवलेली आहेत. आता प्रश्न क्रमांक 2 हा प्रश्न क्रमांक 1च्याच उलट आहे की किती रुपये हे दशांश पद्धतीत लिहा. आपल्याला वरी हे लिहिण्यासाठी सांगितलं होतं आणि याचं उत्तर आपल्याला दिलं होतं. तर आता उलट आहे. तर आपण रुपये म्हणजे पॉईंटच्या अगोदरचे म्हणजे रुपये असं लिहिलं होतं. तर पॉईंट दशांश चिन्हाच्या अगोदर 6 आणि दशांश चिन्हाच्या नंतर 65. तर इथे आपल्याला पहिल्यांदा रुपयेचं चिन्ह लिहायचं आहे. तर रुपये 15 रुपये पॉईंट दशांश चिन्ह 70. तर दशांश चिन्हाच्या अगोदर काय असतं तर रुपये आणि नंतर पैसे. तर आपण रुपये म्हणजे 8 हे अगोदर, नंतर दशांश चिन्हानंतर हे 5 असं लिहायचं आहे. तसंच इथेही रुपये नंतर 22 दशांश चिन्ह 4 बरोबर. इथे पहा मुलांनो, तर इथे 720 पैसे दिलेलं आहे. आता आपल्याला इथे एक माप लक्षात ठेवायचं आहे. तर 100 पैसे म्हणजे 1 रुपया. तर इथं 720 पैसे दिले आहेत म्हणजे 100च्या पटीत हे आपल्याला असं लिहिता येतं 700 अधिक 20 म्हणजे 720. तर इथे 700 म्हणजे इथं आपल्याला 7 म्हणजे 7 केलं तर आपल्याला 700 मिळतं. तर इथं आपल्याला 100 पैसे म्हणजे 1 रुपया आहे. तर इथं 700 पैसे म्हणजे 7 रुपये मिळतं आणि पॉईंट म्हणजे दशांश चिन्ह पुढे 20 म्हणजेच 20 पैसे असं राहतं. तर 7.20 हे आपलं याचं उत्तर येतं. तर ते झालं पैशाचं. आता इथं आपल्याला किती मीटर आणि किती सेंटीमीटर असं लिहायला सांगितलं आहे. तर इथे दशांश चिन्हाच्या अगोदर काय असतं तर मीटर असतं. तर मीटरला आपण थोडक्यात असं लिहितो म्हणजे शॉर्टकटमध्ये लिहितो आणि 75 सेंटीमीटरला सेमी आपण लिहितो. तर हे आपलं पहिलं उत्तर झालं. तर दशांश चिन्हाच्या अगोदरचं काय आहे तर 9 म्हणजे मीटर आणि 30 सेमी म्हणजे सेंटीमीटर. तसंच 0 मीटर 30 सेंटीमीटर. गणित क्रमांक 4 मध्येही 0 मीटर आणि 3 सेंटीमीटर, कारण हे आपल्याला मीटरमध्ये दिलं आहे. तर इथे 1 मीटर 62 सेंटीमीटर. गणित क्रमांक 6 मध्ये 91 मीटर 4 सेंटीमीटर. पहा मुलांनो, किती सोपा उदाहरण संग्रह आहे. तरीही तुम्हाला काही अडचणी असल्या तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला त्या दुरुस्त करून देईन. गणित क्रमांक 7 मीटर
आणि 0.2 सेंटीमीटर. फक्त काय नाही मुलांनो, दशांश चिन्हाच्या अगोदरचा अंक घ्यायचा आणि मीटर म्हणून लिहायचं, नंतर दशांश चिन्हाच्या नंतरचा घ्यायचा आणि सेंटीमीटर म्हणून लिहायचं. झालं उत्तर. किती मिमी आणि किती सेंटीमीटर विचारलं आहे तर आपण हे लिहिलं आहे. तसंच गणित क्रमांक 4 मध्ये किती मीटर हे दशांश पद्धतीस म्हणजे याच्या उलट करायला सांगितलं आहे. तर मिमी म्हणजे हे काय असतं तर दशांश चिन्हाच्या अगोदरचं आणि सेमी म्हणजे दशांश चिन्हाच्या नंतरचं आणि शेवटी आपण इथे मीटर म्हणजे मी लिहायचं आहे कारण हे आपल्याला मीटरच्या मापात दिलं आहे 1.50 मीटर. तर आपल्याला दशांश रूपात किती मीटर आहे लिहायचं आहे तर अगोदरची संख्या मीटर असते आणि नंतर सेमी दशांश चिन्हाच्या. तर इथं आपल्याला मीटर विचारला आहे तर मीटर बरोबर 50.4 मीटर. तर पहा मुलांनो, इथे आता आपल्याला एका मापाची माप लक्षात ठेवायची गरज आहे. तर 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. तर इथे 734 सेंटीमीटर दिलं आहे. तर 700 अधिक 34 केलं की आपल्याला 734 मिळतं. मग 100च्या पटीत हे 700 आहे तर 7 म्हणजे 7×100 केलं तर 700 मिळतं. म्हणजे इथे 7 पॉईंट किती तर 34 मीटर असं येतं. इथे 10 म्हणजे 100पेक्षा लहान आहे, 10 सेमी दिला आहे तर 0.10 मीटर. इथे 2 ही 100पेक्षा लहान आहे तर 0.2 मीटर. तर प्रश्न क्रमांक 5 मध्ये आपल्याला किती सेमी आणि किती मिमी हे लिहायला सांगितलं आहे. तर इथं आपल्याला पहा मुलांनो, इथं सेमीमध्ये माप दिलं आहे आणि म्हणून आपल्याला इथे पहिल्यांदा 6 सेमी लिहावे लागेल आणि नंतर 9 मिमी असं लिहावे लागेल. दशांश चिन्हाच्या अगोदरचं सेमी आणि दशांश चिन्हानंतरचं मिमी असं का आपण वरी तर दशांश चिन्हाच्या अगोदरचं मीटर आणि नंतरचं सेमी असं लिहिलं होतं तर आणि इथे दशांश चिन्हाच्या अगोदरचं सेमी आणि नंतरचं मिमी असं का तर इथं आपल्याला पहा इथे या शब्दावरून आपल्याला कळतं. इथं आपल्याला सेमी दिला आहे म्हणजे आपल्याला अगोदर सेमी आणि नंतर मिमी लिहावे लागेल आणि या गणितात पहा इथे मीटर दिला आहे म्हणून आपल्याला अगोदर मीटर आणि नंतर सेमी आहे. तर आपण हे सर्वच गणित अशाच पद्धतीत करायचे आहेत. तर 20 सेमी आणि 4 मिमी लक्ष द्यायचं आहे मुलांनो. फक्त आपल्याला काय करायला सांगितलं आहे तर सेमी आणि मिमीमध्ये लिहायला सांगितलं आहे आणि अंक दिलेले आहेत आपल्याला सेमीमध्ये. तर मुलांनो, तुम्हाला तरीही सेमी आणि मिमी आणि मीटरमधला फरक कळाला नसेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये ते तुम्ही सांगा मला. मी त्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकेन. त्यामध्ये खूपच सोप्या पद्धतीत तुम्हाला मी समजावून सांगेन. तर 0 सेमी 8 मिमी, तसंच 0 सेमी 5 मिमी. प्रश्न क्रमांक 6 पहा. प्रश्न क्रमांक 5च्या उलट आहे. तर किती सेमी हे दशांश पद्धतीत लिहायला सांगितलं आहे. तर इथे पहा, इथं सरळ सरळ दिलं आहे. सेमी म्हणजे सेमी म्हणजे दशांश चिन्हाच्या अगोदरची आणि दशांश चिन्ह मिमी म्हणजे दशांश चिन्हाच्या नंतरची. तर इथे आपल्याला माप काय लिहायचं आहे सेमी, कारण आपल्याला लिहायला सांगितलं आहे सेमीमध्ये. तर इथे पहा मुलांनो, तर आता इथे आपल्याला एका माप लक्षात ठेवायची गरज आहे. तर 10 मिमी म्हणजे 1 सेमी. तर आपण ही संख्या 10च्या पटीत लिहिली तर 10 अधिक 6 बरोबर 16 होते. तर 10 म्हणजे किती सेमी आहे तर 1 सेमी होतं 10 म्हणजे. तर 1 सेमी 6 मिमी हे आपलं याचं उत्तर होतं. तर हे पहा मुलांनो, 140 हे आपण 10च्या पटीत लिहायचं आहे. अधिक 4 बरोबर हे 144 होतं. तर 14 वेळेस 10 केलं तर आपल्याला 140 मिळतं. म्हणून हे 14 सेमी होईल आणि 4 मिमी.
तसंच आता हा अंक 10पेक्षा लहान आहे म्हणजे 0 सेमी आणि 8 मिमी असं याचं उत्तर होईल. तर पहा मुलांनो, आपण उदाहरण संग्रह 39 हा किती सोप्या पद्धतीत सोडवलेला आहे. अशाच सोप्या पद्धतीत तुम्हाला जर गणित शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर सबस्क्राईब कसं करायचं, तर खाली आपल्याला लाल बटन प्रेस करायचं आहे आणि वरी बेल आयकॉन येईल, ती सर्वात वरची बेल आयकॉन प्रेस करायची आहे. माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. आणि या अगोदरचे जर तुम्ही उदाहरण संग्रह पाहिले नसतील तर ते तुम्ही माझ्या चॅनलवर टच केलं म्हणजे खाली लर्न विथ मी आणि त्यावर टच केलं तर तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ दिसतील, ते तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.